एवढे सगळेजण चालले कुठं ब्लॉग शेवटपर्यंत पाहतेच कळन तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही सगळेजण चाललो चौकामध्ये बॅनर लावण्यासाठी, कारण गणपती बसायला फक्त 20 दिवस बाकी. मग आमचा मित्र लागला झेंडे बांधायला, झेंडे घेऊन चाललो होतो आम्ही चौकामध्ये. मग आम्ही सगळेजण चौकामध्ये बॅनर लावण्यासाठी. पब्लिक तरी असते पण 12 वाजले त्यामुळे कमी जण आहे. आता धार्मिक मित्रमंडळ म्हणतात भावा नान करतो का यावंच लागतं बॅनर बसवायला. गेले मग पोरं वरती जुनं बॅनर होते काढणं होतं पहिले, कारण की लय दिवस झाले ते लागेल होते तिथं. घेतलं मग पोरांनी जुनं बॅनर ते होतं ते काढून घेतलं. नेली मग बॅनरची फ्रेम धरून एका साईडनं त्याच्यावरचं बॅनर जे होतं पहिलं ते जुनं ते घेतलं काढून. मग आपल्या मंडळाचं बॅनर लावून होतं पण तसं चिटकत नाही त्याच्यामुळे घासून घ्यावं लागलं ते पूर्ण पोरांग घासून घेतलं. मग आपल्या मंडळाचे कोणते पण व्हिडिओ असो, आपला मित्र गोपालच व्हिडिओ एडिट करतो. व्हिडिओ बॅश एडिट करतो ना राडाच. आपल्या गणपती बाप्पाच बॅनर काढायला केले. मग सर्वांनी सुरुवात गणपती बाप्पाच बॅनर टाकलं. मग फ्रीमोर सगळ्यांनी धरलं सगळीकडून केली. मग बॅनर चिटकायला सुरुवात. पोर आहे ना बॅनर चिटकायला मजा येते पोराला, कारण की आपले लाडके बाप्पाचे येणार होते त्यामुळे खुशी होती पोरायला. घेतलं पोरानं मग सगळं बॅनर चिटकून. आपल्या मंडळाचं बॅनर कसं दिसू राहिलं तुम्हीच कमेंट करून सांगा. बॅनर तर एकच नंबर दिसत होतं मला तर. केली मग पोरान बॅनर लावायला सुरुवात. झालं मग बॅनर लावून तिच्यावरती दिले मस्त 2 झेंडे लावून एकच नंबर क्वालिटी दिसू राहिला होता. घेतला मग बॅनर सोबत सगळ्यांनी एक फोटो काढून चाललो मग आता घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं फॉलो करून घ्या.